भारतीयांना 120 वर्षे कोणत्याही गडावरती किंवा गडकिल्ल्यांवरती येण्यास परवानगी नव्हती। जो कोणी पर्यटक, जो कोणी इतिहास अभ्यासक, कोणी संशोधक आला, 1000 कुटुंबियांना 7 वर्ष पुरेल एवढं धान्य याच्यामध्ये साठवलं जायचं। एवढी मोठी वास्तू आहे। तर एवढी मोठी वास्तू आहे, मग या गडावरती राबता किती असेल, सिबंदी किती असेल? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण फक्त शिवनेरीच नाही तर शिवनेरीचा इतिहास देखील जाणून घेणार आहोत। आणि जसं की तुम्ही बघू शकता, आपल्या ट्रिपची सुरुवात आज कॉलेजमधून झाली होती। कारण कॉलेजनी पण ठरवलं होतं की आपलं कॉलेज शिवनेरीपासून साधारण 9 किलोमीटर अंतरावर आहे, तर मुलांना आपल्या शिवनेरीबद्दल संपूर्ण माहिती असणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे आपण डायरेक्ट निघालो शिवनेरीच्या दिशेने। महाराजांच्या मूर्तीला नमन केलं आणि डावीकडे टर्न मारला आणि डायरेक्ट शिवनेरीच्या गडाकडे प्रस्थान केलं। तर जुन्नर पासून साधारण 1 ते 1.5 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर आपण शिवनेरीच्या पायथ्याशी जाऊन पोहोचतो आणि जाण्यासाठी रस्त्याची सुविधा देखील केलेली आहे। अशा प्रकारे आपण पायथ्यापर्यंत पोहोचलो आणि गड चढण्यासाठी सुरुवात केली। जसे की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण आज इतिहास देखील जाणून घेणार आहोत, त्यामुळे त्याची सुरुवात पहिल्या पायरीपासूनच सुरू झाली होती। जय शिवराय। तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं किल्ले शिवनेरी गडावरती सहर्ष स्वागत आहे। गाईड प्रभाकर भालचिम आणि मिलिंद दुरापे आपल्या समोर आहेत। आज करायचं परंतु जर असं या पद्धतीने तुम्हाला जर ही माहिती अगदी स्पॉटवरती जर मिळत असेल तर यासारखी आनंदाची दुसरी बाब नाही। त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने अगदी व्यवस्थितरित्या ही माहिती घ्यायची आणि येणाऱ्या प्रत्येक तुमच्या पाहुण्यांना असतील किंवा जो कोणी तुमचा मित्र येणार असेल त्याला नक्की त्या किल्ल्याची संपूर्ण माहिती द्यायला तुम्ही सक्षम व्हाल अशी आम्ही याची आशा करतो। आज आपण संपूर्ण गडाची माहिती घेत जाणार आहोत। तर आपण 7 प्रवेशद्वार पाहणार आहोत। किती? 7 प्रवेशद्वार। त्या प्रवेशद्वारांची वेगवेगळी माहिती देणार आहोत। आता पहिला दरवाजा, शिवनेरी गड किंवा गडाच्या आधी काय होते या ठिकाणी, तर गडाच्या आधी आपल्या लेणी समूह माहिती का? केव्ज माहिती, गुफा भारतामध्ये किती आहेत? भरपूर आहेत। भारतामध्ये एकूण 1200 लेणी आहेत। किती? महाराष्ट्रामध्ये 1000 ते 900 आणि अख्ख्या जुन्नर तालुक्यात 350 लेणी समूह आहे। त्या गड किल्ल्यांच्या आधी काय होतं? लेणी समूह। आणि सातवाहन कालखंडापासून या ठिकाणी या लेण्यांना किंवा गुफांना म्हणजे तयार करण्यात आलेलं, खोदण्यात आलेलं आहे। नंतर 1170 ते 1308 या कालखंडामध्ये यादवांचं राज्य होतं। या ठिकाणी सातवाहन यादवांचं राज्य होतं। त्यांनी ठिकठिकाणी लेणी खोदून घेतल्या। नंतर मग या गडाची बांधणी सुरुवात झालेली आहे। 1170 ते 1308 या कालखंडामध्ये या गडाची बांधणी सुरुवात झाली आणि याच काळात या शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झालेलं आहे। तर पहिला दरवाजा आपण पाहिला, हा तर पहिला दरवाजाचं बांधकाम साधारणतः यादव कालखंडात झालेलं। कुठल्या? यादव कालखंडात। निरीक्षण, आता गड कसा पाहिला जातो किंवा त्याची माहिती काय, कुठला दरवाजा कुठला दगड आपल्याशी बोलतोय हे आपण नीट निरीक्षण केलं पाहिजे। पहिला दरवाजा नीट निरीक्षण जर तुम्ही आपण जाताना करणार आहोत तर पहिल्या दरवाजाच्या ह्या तोडी किंवा दगडी ह्या मोठमोठ्या आहेत। त्याचे बांधकाम साधारणतः ही यादव कालखंडात आहे। नंतर त्याच्यावरती एक कमान पाहायला भेटते, ती कमान आहे मेहरपी कमान आहे। बाजूला 2 बुरुंज आहेत आणि पहिल्या दरवाजाचं बांधकाम एकदम छोट्या पद्धतीने केलेलं, म्हणजे दरवाजा एकदम छोटा आहे। नंतर आपण आतमध्ये गेलो नंतर की दुसऱ्या दरवाजे मोठमोठ्याले दरवाजे आहेत। तर अशा या दरवाजाची छोटीच रचना केलेली आहे। कारण का, गनिम शत्रू सैन्य जर एकाच लावा जमासमोर जर एखाद्या हजारोच्या संख्येने जर त्या दरवाज्यात प्रवेश करत असेल तर दरवाजाची एकदम रचना एकदम छोटी आहे किंवा गनिम एकदम आतमध्ये जाऊ शकणार नाही, म्हणून त्या दरवाजाची रचना एकदम छोटी केलेली आहे। तर पहिला दरवाजा हा यादव कालखंड दिसतोय। नंतर आपण जर दुसऱ्या दरवाजापाशी जर गेलो तर आपल्याला त्याचं बांधकाम शैली वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं आहे। म्हणजे या गडावरती अनेक राज्यसत्ता येऊन गेलेल्या, अनेक राज्यकर्ते येऊन गेलेले, त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये या गडावरती अनेक वास्तू बांधून गेलेले आहेत। जात असताना आपल्याला त्या प्रत्येक वास्तूंची, प्रत्येक दरवाजांची माहिती आपल्याला नारायणराव पेशव्यांच्या काळामध्ये नारायणराव पेशव्यांनी ज्यावेळेस या किल्ल्याचा किल्लेदार होता त्याला आमिष दाखवून पुण्यामध्ये बोलवलं आणि हा किल्ला ताब्यामध्ये घेतला। त्यावेळेस पेशवे काळामध्ये हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यामध्ये आला। तर या ठिकाणी संपूर्ण जे दरवाजांची रचना आहे अगदी स्टेपने आहे। म्हणजे या दरवाजातून जर सैन्य सुटला, शत्रू सैन्य जर सुटला तर तो समोरच्या दरवाजाने भेटणार आहे
आणि गेला माणूस तर फक्त राजमार्गानेच जाऊ शकतो. अदरवाईज या किल्ल्याला संपूर्ण तुम्हाला चारही बाजूने कातळकोरीव कडा पाहायला मिळतो. त्याच्यामुळे साईडने कोणीही येऊ शकत नाही. तर आपण गडाची बेसिक माहिती बघितल्यानंतर येऊन पोहोचतो ते म्हणजे पहिला दरवाजा, जो की आहे महादरवाजा, आणि इथूनच गडाच्या दरवाजांना सुरुवात होते. हा पहिला दरवाजा आपण निरीक्षण केलं असेल, पाहिलंच ना, मोठमोठ्याला दगड आहेत. आता गड किल्ले कसे बांधले जायचे, आता हजारो वर्षापूर्वीचे गड किल्ले आहेत, परंतु ते आजही तग धरून राहिलेले आहेत. मग त्याचं बांधकाम कसं केलं असेल, कुठला माल यूज केला असेल किंवा त्याची बांधणी कशी केली असेल, ते थोडक्यात मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. परंतु आता आपण ज्या मार्गाने आलात, गडावरती एकूण 3 मार्ग आहेत. किती? येण्यासाठी 3 मार्ग आहेत. एक मार्ग वापरत नाही, 2 मार्ग वापरत आहेत. परंतु आपण कोणत्याही गडावरती जर गेला तर सर्वप्रथम तर आपण राजमार्गाने जायचं आहे. मग हा मार्ग कुठला आहे? राजमार्ग आहे. राजमार्गाने कोणत्याही गडावरती गेला तर राजमार्गाने यायचं आहे. दुसरा आहे साखळदंडाचा मार्ग, गेला कोणी? साखळदंडाचा मार्ग. आणि तिसरा आहे चोरदिंडीचा मार्ग. असे एकूण 3 मार्ग आहेत. मग याच मार्गाने जिजाऊमासाहेब, युवराज संभाजी आणि शहाजीराजे याच मार्गाने गडावरती गेले. त्यांच्याच पावलाच्या पावलावर ठेवून आपण या गडावरती महाराजांच्या दर्शनासाठी जाणार आहोत. आता मग गड हा बांधणी कशी केला जायचा? हा वरचा दगड दिसतोय, हा दगड आणि हा कातळ आहे. हे दोन्ही दगड एकामध्ये फिट केलं जायचं. हे वरच्या दगडाला खाच घेतली जायची, खालच्या दगडाला खाच घेतली जायची. ते दोन्ही दगड एकामध्ये फिट केलं जायचं. त्याला बोलतात इंटरलॉक सिस्टीम. म्हणून तर आज या संपूर्ण बांधकामाने हे गड किल्ले शाबूत ठेवलेले आहेत. ओके, तरी आता पुढचा दरवाजा जो आहे गणेश दरवाजा, गणेश दरवाजा जाऊन आपण त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. सांगा मॅम. आतमध्ये जात लागावं असं म्हणून या ठिकाणी त्याचं नाव परवानगी दरवाजा असं होतं. आता आर्कोलॉजिकल सर्वेनुसार या दरवाजाचं नाव गणेश दरवाजा असं ठेवलंय. भारतीयांना 120 वर्ष कोणत्याही गडावरती किंवा गड किल्ल्यांवरती येण्यास परवानगी नव्हती. जो कोणी पर्यटक, जो कोणी इतिहास अभ्यासक, कोणी संशोधक आला तर त्यांचा अभ्यास केला तर दगड आपल्याशी ऑटोमॅटिकली बोलायला सुरुवात करतात. तर या ठिकाणी जे काही आपल्याला प्राणी पक्षी दिसत आहेत, हे दोन्ही प्राणी दिसतात. याचं नाव आहे शरभ शिल्प. काय आहे? कोणत्याही पुरातन मंदिरावरती किंवा गड किल्ल्यांवरती जर गेला तर तुम्हाला हे प्राणी पक्षी पाहायला भेटतात. याच ठिकाणी का लावलेले ते? पहिल्या दरवाजा नाही लावले. मग या ठिकाणी का लावलेत? कारण या राज्यसत्तेचा जो काही अधिपत्य असेल, ज्याला शासनकर्ता असेल, त्याने त्याच्या कालखंडामध्ये या ठिकाणी शिल्प लावलेले आहे. याला द्वार शिल्प असे म्हटलं जातं. पहिला दरवाजा आपण पाहिला, त्याची बांधणी, त्याचं ब्लॉक, त्याच्या विटा ह्या मोठमोठ्या होत्या. या ठिकाणी छोटे छोटे आहेत ना. त्याचं बांधकाम कालखंड चेंज झालेलं आहे. हा साधारणतः बहमनी कालखंडातला दरवाजा आहे. कुठल्या? बहमनी कालखंडातला. हे जे काय प्राणी आहेत ते शरभ शिल्प, त्याच्या पायामध्ये हत्ती पकडले, बरोबर ना? कोणतरी बोलतो हत्तीच आहेत. मग हत्तीसारखे शत्रू सैन्य त्या साम्राज्यावरती जर चाल करून आले तर त्यांना काय सांगायचे? आमचं साम्राज्य, आम्ही किती बलवान आहोत, आम्ही किती ताकदवान आहोत. हत्तीसारखे, वाघासारखे, सिंहासारखे जरी शत्रू आमच्या साम्राज्यावरती चाल करून आले तरी त्यांना आम्ही आमच्या पायधुळी तुडू, एवढी ताकद आमच्या साम्राज्यामध्ये आहे. म्हणून या ठिकाणी हे द्वार शिल्प, हे प्राणी या ठिकाणी लावलेले आहे. पुढे जो एक पुढच्या नख्यामध्ये एक पक्षी आहे, तो आहे गंडभैरुंड. काय आहे? गंडभैरुंड आहे. गंडभैरुंड हा आकाशाचा राजा आणि कर्नाटक राज्यसत्तेचा प्रतीक आहे. आज आपण कर्नाटक राज्यात जरी गेलो तर त्यांच्या राज्यसत्तेचं चिन्ह म्हणून आज आपल्याला त्यांच्या एसटी वरती किंवा इतर याच्यावरती लोक आपल्याला पाहायला भेटतो. तसंच वरती 2 गोल आहेत, वरती पण इकडे पण आहेत. त्याला जंगे असं बोलतात. काय बोलतात? जंग्यांचा उपयोग शत्रूंवरती पाला किंवा निरीक्षण ठेवण्यासाठी. जुन्नर तालुक्याची ओळख आहे छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थळ, बरोबर ना? आता साधारणतः महाराष्ट्र राज्यातला पहिला पर्यटन तालुका आहे. काय आहे? महाराष्ट्रातला पहिला पर्यटन तालुका म्हणून जुन्नर तालुका आहे. भरपूर असं गड किल्ले, मंदिरं, धरणं, भरपूर काय असेल ते आपण पाहिलं पाहिजे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला या पहिल्या दुसऱ्या दरवाजाची माहिती दिलेली आहे. त्याला जशा प्रकारे या गडांवरती वास्तू दिसल्या, शिल्प दिसलं,
त्यांच्याच नावावरून त्यांच्याच प्रतिकृतीवरून साधारणतः या गड किल्ल्यांना किंवा दरवाजांना नावं पडत गेलेले आहेत। समोर मधोमध दिसतं गजांत लक्ष्मी शिल्प आहे, त्याच्याच नावावरून साधारणतःपणे ह्या दरवाजाला नाव पडलं असावं। त्यानंतर या किल्ल्याला संपूर्ण 78 लेण्या, 65 पाण्याची टाके आणि 8 शिलालेख पाहायला मिळतात। या शिलालेखांवरून सुद्धा संपूर्ण त्या लेण्यांची आपल्याला माहिती घेता येते। म्हणजे साधारणतः हा 2300 वर्षांपासूनचा इतिहास हा संपूर्ण या किल्ल्याला लाभलेला आहे। आणि आता जो दरवाजा तुम्ही पाहिला हा परवानगी दरवाजा, नंतर समोर जो आपण जाणार आहे तो दरवाजा आहे पिराचा दरवाजा। आता पहिला आपण तो पेशवेकालीन दरवाजा, हा जो आहे हा यादव ते बहामनी काळातील दरवाजा। यानंतर जो तिसरा दरवाजा पाहायला मिळतो हा निजाम शैलीतील म्हणजे निजामकालीन दरवाजा या ठिकाणी पाहायला मिळतो। आता तो जो निजाम शैलीतील जो दरवाजा आहे त्याच पद्धतीवरती 3 वास्तूंची बांधकाम आहेत। तर तीनही आता आपण जो समोरचा जो पीर दरवाजा पाहिलाय, हा पीर दरवाजा सोडल्यानंतर गार्डन लागतं। गार्डन लागल्यानंतर त्याच्या लेफ्ट साईडला आपल्याला एक रेलिंग पाहायला मिळतं, त्या ठिकाणी चोरदिंडी आहे। चोरदिंडी हा शब्द ऐकलाय? तो जो चोरदिंडीचा मार्ग आहे, या चोरदिंडीचा प्रत्येक गडावरती त्यावेळेस निर्मिती केली जायची। या चोरदिंडीचा सर्वात महत्वाचा फायदा असा होता की या किल्ल्याच्या टापूमध्ये साधारणतः 20 किलोमीटरचा एरिया आहे। किती? 20 किलोमीटरचा, म्हणजे वरच्या जर किल्ल्यावरच्या टोकावरून जर पाहिलं तर खालून 20 किलोमीटरचा एरिया टापूमध्ये येतो। 20 किलोमीटर पर्यंत जर सैन्य चालून आलं तर त्या क्षणी लक्षात येतं की खालून कोणतरी चालून येते। मग या चोरदिंडीच्या साहाय्याने चौकोनी स्वरूपाची ती चोरदिंडी असते, त्याच्यातून खाली दोरांच्या साहाय्याने डायरेक्ट गडाच्या पायथ्याशी जंगलामध्ये ती वाट आहे, डायरेक्ट चोरदिंडीच्या त्या दोरी लावून खाली गडाच्या पायथ्याशी उतरला जायचं आणि त्या जंगलाच्या वाटेने सैन्य गायब व्हायचं। आणि सैन्य गायब झाल्यानंतर खालून जे येणारं शत्रू सैन्य आहे ते शत्रू सैन्य गडावरती आल्यानंतर ही गडाची संपूर्ण शोध मोहीम केली जायची की बाबा सैन्य कुठं लपलं यांचं। ही शोध मोहीम होईपर्यंत सैन्य गायब असायचं आणि ज्या वेळेस ही मोहीम फत्ते व्हायची की त्या समोरचे जे शत्रू सैन्य आहे त्याला एक आनंद असायचा की सहजासहजी गड किल्ला हा आपल्या ताब्यामध्ये मिळाला, तो एक आनंद असायचा। मग तो आनंद असल्यानंतर त्यांनी त्यांच्यासोबत आणलेला शस्त्रसाठा असेल, त्यांच्यासोबत असलेला धान्यसाठा असेल, हा संपूर्ण शस्त्रसाठा धान्यसाठा हा किल्ल्यावरती संपूर्ण हा भरला जायचा। आणि ज्यावेळेस भरला जाईल त्यानंतर काही कालांतराने पुन्हा मराठा सैन्य या किल्ल्यावरती आक्रमण करून हा किल्ला ताब्यामध्ये घेतला जायचा। मग त्यांनी आणलेला जो शस्त्रसाठा आणि धान्यसाठा आहे हा मुबलक प्रमाणामध्ये त्यावेळेस उपलब्ध केला जायचा, कारण त्यावेळेसची सर्वात महत्वाची जी नीड आहे ती त्यावेळेस शस्त्रसाठा आणि धान्यसाठा या 2 सर्वात महत्वाच्या नीड होत्या आणि त्या या पद्धतीने पूर्ण केल्या जायच्या। तर त्या पद्धतीने त्या चोरदिंडीचा सर्वात महत्वाचा वापर आपल्या ठिकाणी पाहायला मिळतो। महाराष्ट्र तर गडाचा तिसरा दरवाजा म्हणजे पीर दरवाजाची देखील माहिती आपण इथेच बघितली होती आणि आता आपण जाणार होतो हत्ती दरवाजाकडे। गडाला 7 प्रवेशद्वार आपण पाहणार आहोत आणि हा चौथा दरवाजा म्हणजे हत्ती दरवाजा। आता हा किल्ला म्हणजे डोंगरी किल्ला आहे, कुठला? गिरिदुर्ग प्रकार। गिरिदुर्ग, भूदुर्ग, जलदुर्ग असे गडाचे प्रकार असतात, पण शिवनेरी गड हा गिरिदुर्गात आपल्याला पाहायला भेटतो। जुन्नर तालुक्यात एकूण किती गड किल्ले आहेत? 7। किती आहेत? 7 गिरिदुर्ग आहेत, त्याने 3 भुईकोट किल्ले आहेत, चावंड, हडसर, निमगिरी, जीवदन, शिंदोळा, नारायणगड असे 7 गड किल्ले आहेत। तर हत्ती, आता प्राणी कुठपर्यंत येतात किल्ल्यावरती, गडांवरती? जिथपर्यंत माती आहे तिथपर्यंतच प्राणी येतात, कारण दगडांवरती चालणार का प्राणी? जरी चुकून मागून जरी हत्ती आला तर हत्तीला जागा या ठिकाणी खूप मोठी लागते ना, हत्ती मोठा असतो ना, या ठिकाणी हत्ती मावू शकणार नाही। आणि हत्तीने हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तर या दरवाजाला मोठमोठाले खिळे आहेत, त्याचं शिर या खिळ्यांना लागून त्याचं शिर रक्तबंबाळ होऊन तो पाठीमागे जाईल। दुसरा उपयोग उघडण्याचा, दरवाजा उघडण्याचा, मोठमोठे लाकडाचे ओंडके घेतले जायचे, त्याच्या सहाय्याने हा दरवाजा उघडायचा, परंतु तितकीच मागे पुढे पुश करण्यासाठी जागा या ठिकाणी उपलब्ध नाही, म्हणून दरवाजा उघडणार नाही। अशा पद्धतीने या भिंतीची रचना एका पिरॅमिड सारखी केलेली आहे। आता एवढा मोठा दरवाजा आहे आणि एखादा राजा किंवा एखादा प्रधानमंत्री येतोय, त्याच्यासाठी एवढा मोठा दरवाजा उघडून ठेवायची गरज आहे का? मग या दरवाजाला आपल्याला एक छोटासा दरवाजा दिसतोय, तो म्हणजेच दिंडी दरवाजा। तुम्ही नीट निरीक्षण करत गेला असेल तर तुम्हाला दिसला असेल, निरीक्षण केला असेल तर, नसेल केला तर जाताना परत पाहायचंय। या ठिकाणी आपल्याला दिंडी दरवाजा पाहायला भेटतोय। तर हा दिंडी दरवाजा पाठीमागे त्याला एक साखळी कडी आहे, तो ओपन केला जायचा, नंतर ते प्रधानमंत्री किंवा महाराज आतमध्ये शिरत जायचे। आता गड शाबूत राहावा, सुरक्षित राहावा, पण जेवढं पावसाचं पाणी पडेल ते सुनियोजितपणे, आपण घराजवळ आपली गटर पाहतो ना, तशीच हजारो वर्षापूर्वीची जलनीती आजही आपल्याला या गडकोटांवर पाहायला भेटते। तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहोत त्याच ठिकाणी पाण्याची पोळी काढून दिलेली आहे, संपूर्णपणे पाण्याची पोळी। जेवढं पावसाचं पाणी पडेल
ते आजही ती पोळी ती पाण्याची जल व्यवस्थापन ते योग्य पद्धतीने पाणी निघून जाते आणि गड आपले शाबूत राहते. आता जेवढे दरवाजे आपण पाहिले ते पूर्णपणे रचलेले दरवाजे होते. एकावरती एक दगड होता, बरोबर ना. हा दरवाजा आपण पाहतो एकाच कातळामध्ये दिसतोय. कातळ पूर्णपणे एकाच कातळानंतर याच्यावरती बांधकाम केलेलं आहे. तर समजा या गडावरती निवडक मावळे ते किंवा निवडक पहारेकरी आणि हजारोंचे सैन्य त्यांच्यावरती चाल करून आलेत. यांच्याशी किती लढणार. पण ते एक सांख्यिक खुणा असायच्या गडांवरती, एक सांख्यिक खुणा असायच्या, चिन्ह असायची. दिसले आपल्याला या ठिकाणी काही निरीक्षण केलं अजून इथे दिसले ना काहीतरी. सती प्रथा किंवा प्रतिबळा द्यायची एक प्रथा असायची पूर्वीच्या कालखंडामध्ये. नवनवीन जोडपर किंवा नवीन तरुण या ठिकाणी आणलं जायचं, त्यांचा शीर्षक किंवा कलम केलं जायचं आणि त्यांना या ठिकाणी काढलं जायचं भीतीचं वातावरण दहशती निर्माण करण्यासाठी. किंवा एवढं फौज आपल्यावरती चाल करून आले, मग आपण याच्याशी लढू शकणार नाही, परंतु त्याला दहशत माजवायचे किंवा घाबरवायचंय म्हणून या ठिकाणी एक 2 हात दिसत आहेत, एक छोटा आणि एक मोठा आहे, एक स्त्रीचा आणि एक पुरुषाचा आहे. या ठिकाणी त्यांना असं समजावायचंय की या ठिकाणी तुम्ही जर आमच्यावरती चाल करून आलात तरी तुमचंही आम्ही हातपाय किंवा कलंक करू शकतो. या भीतीपोटी ते आलेले सैन्य माघारी जायचे. दुसरा उपयोग, आता छोटासा दरवाजा वरून जे काय तेल वगैरे असायचं, गरम उकळतं पाणी, ते या ठिकाणी वर गरम करून ते या ठिकाणी वरून पाण्याच्या पोळ्याकडे सोडून दिलं जायचं. मागचे सैन्य येणारे सैन्य पाठीमागे पळून जायचे. आता या ठिकाणी वरती जाण्यासाठी आपल्याला 2 मार्ग आहेत. एक जातोय शिवाई देवीकडे आणि एक जातोय महाराजांच्या जन्मस्थानाकडे. आपण शिवाई देवीचं दर्शन घेऊन महाराजांच्या जन्मस्थानाकडे जाणार आहोत. ओके. तर हत्ती दरवाजा बघितल्यानंतर आपण जातो तो म्हणजे शिवाई देवी दरवाजाकडे. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय. हरे हरे महादेव, हरे हरे महादेव. गडाचा 5वा दरवाजा आहे, नाव आहे शिवाई देवी दरवाजा. आता आपण 4-5 दरवाजे पाहिले, ते संपूर्णपणे मोठमोठे दरवाजे होते, छोटे काही दरवाजे होते आणि या ठिकाणी एकदम परत छोटा दरवाजा आलेला आहे. म्हणजे एकाच कालखंडामध्ये एकाच याच्यामध्ये दरवाजा बांधला नाही किंवा कुठल्याही वास्तू जरी आता आपलं घर जरी बांधायला गेलो तरी एकाच कालखंडामध्ये आपण घर बांधत नाही. आणि आता जे मंदिर आहे शिवाई देवीचं मंदिर आहे, याच मंदिरामध्ये आपण आता जाणार आहोत. आणि याच मंदिराकडे जात असताना, मंदिराच्या आतमध्ये जात असताना 2 मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये एक शेंदूर लावलेला एक तांदळा आहे, तो मेन म्हणजे शिवाई देवीचा तांदळा आहे, मेन मुखवटा. आणि त्याच्या पाठीमागे जी काही मूर्ती आहे ती स्थानिकांनी नवरात्रीच्या उत्सवासाठी मूर्ती बसवलेली आहे. त्या दोन्ही मूर्ती एका दगडाच्या आकारामध्ये बसवलेल्या आहेत. त्याला बोलतात मेघडंबरी. काय बोलतात? मेघडंबरी. आणि तो मेघडंबरीचा जो पूर्ण गर्भगृह वगळता समोरचा जो काही सभामंडप आहे तोही सभामंडप नंतर मराठे कालखंड झालेला आहे. तसंच या मंदिरावरती जात असताना आपल्याला एक शिलालेख पाहायला भेटतोय. शके 1726 मराठे मंडळ कालखंड यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला म्हणजे परत बांधणी केलेली आहे. तर अशाच या शिवाई देवीकडे जिजाऊमा साहेबांनी एक मागणं मागितलेलं. काय मागणं मागितलेलं? जर का माझ्या पोटी एखादा पुत्ररत्न जन्माला आला तर तुझ्याच नावावर माझ्या बाळाचं नाव मी ठेवीन. ते मागणे या शिवाई देवीनं पूर्ण केलेलं आहे. अशाच या गडाची गडदेवता शिवाई देवी माता, त्याचं दर्शन घ्यायचंय. या मंदिरामध्ये आले असते महाराज, ते इकडून तिकडं दरवाजाकडे थांब, एखाद्या खांबाला हात लाव, मग प्रत्येक एका दरवाजाला, एखाद्या खिडकीला, एखाद्या दगडाला महाराजांचा स्पर्श झाला असेल, मग तो स्पर्श अनुभवण्यासाठी, महाराज अनुभवण्यासाठी आज आपण या मंदिरामध्ये जाणार आहोत. शांतपणे आपण जितकं प्रार्थना करू किंवा शांतपणे आपण जेवढं महाराजांचं शिवाई देवीचं दर्शन घेऊ तितके महाराज आपल्याला प्रसन्न किंवा आपल्याला अनुभवणार आहात. तर आपण एकेकाने चप्पल बाहेर काढायचे, नंतर महाराज शिवाई देवीचं दर्शन घेऊन महाराजांच्या जन्मस्थानाकडे जाणार. ओके. तर देवीचं दर्शन घेतल्यानंतर आपण इथं जेवणासाठी बसलो. परंतु तुम्ही देखील जेवणासाठी बसल्यानंतर येथे कोणताही आपला कचरा किंवा वेस्टेज राहणार नाही याची मात्र काळजी घ्या. कसं आहे, किल्ला आपला असल्यामुळे किल्ल्याचं संवर्धन करणं किंवा काळजी घेणं हे देखील आपलीच जबाबदारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
त्यानंतर आपण येऊन पोहोचलो मेना दरवाजापाशी. आता याचं निरीक्षण तुम्ही स्वतः करायचं आहे आणि त्यानुसार तुम्ही सांगू शकता की हा दरवाजा कोणाच्या काळात बांधला गेला असेल किंवा याची रचना कोणी केली असेल. आहे अंबरखाना. अंबरखाना म्हणजेच धान्य साठवण्याची जागा आहे. इथला हा गड जसा छत्रपती शिवरायांचा जन्म म्हणून ओळखला जाते तसा हा गड एक महसुली गड म्हणून ओळखला जातोय. म्हणजे एवढा या जुन्नर शहरामध्ये जुन्नर परिसरामध्ये जेवढा काही शेतसारा जमा होईल तो साधारणपणे गोळा करून इथं ठेवला जायचा. ज्याची बांधणी साधारणतः हे निजामशाहीच्या कालखंडात झालेली आहे. तर निजामाची पहिली राजधानी ही जुन्नर आहे. नंतर त्यांनी पुढे नेलेले आहे देवगिरी दौलताबाद या ठिकाणी नेलेले आहे. पण त्यांच्या कालखंडामध्ये या वास्तूचं बांधकाम झालेलं आहे. तर वरती आपल्याला काही होल दिसतात छोटे छोटे. तर मला याच्यातून पाणी येणार तर पाण्याची व्यवस्थाही त्यांनी केलेली आहे. तर धान्य खराब होऊ नये. आता धान्य खराब कशामुळे जास्त होतंय, जर ऊन लागला पाणी पडलं तर धान्य खराब होते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ऊन लागेल का थंडावा जाणवतोय ना. अगदी तुम्ही मे महिन्यात जरी आला ना तरी तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे फुल थंड एसी व्यतिरिक्त आपल्याला फुल थंड चिल्ड या ठिकाणी वाटते. आणि पाऊस आता पाऊस वरून पडतोय मग त्याचे संरक्षण केलेलं आहे. त्याच्याच मापाचा दगड घेऊन त्याच्यावरती त्याची खाच घेतली जायची. नंतर त्याला गिलावा दिला जायचा. मग ते पाणी संरक्षण केलं जायचं त्याच्यातून पाणी येणार नाही म्हणून. आडवा तिरपा एक होल आहे तो बरोबर ना. पण त्याच्यातून पाणी येणार नाही. आता तर असाच एक इंग्रजी प्रवासी होता त्याचं नाव होतं डॉक्टर जॉन फायर. त्यांनी या शिवनेरीला भेट दिली. शिवनेरी गडाला भेट दिली. त्यांनी त्याच्या साधन सामग्रीमध्ये लिहून ठेवलेले की सैन्य किती असेल तर त्याच्या अनुसार एवढा धान्य पुरवलं असेल. तर धान्य तर आहे एवढाच पण तेवढा पाणी पण पाहिजे. पाण्याची व्यवस्था पण पाहिजे. आता आपण हत्ती दरवाजापासून आलो वरती तर आपल्याला काही पाण्याच्या टाक्या दिसल्या पाहिलं का. तर संपूर्ण गडावरती एकूण 65 पाण्याच्या टाक्यात. किती 65 पाणी. त्याच्यातल्या 2 महत्वाच्या टाक्यात त्यात एक गंगा आणि जमुना. तर पाण्याच्या टाक्यांमध्ये काही प्रकार असतात. एक पानपोडी एक नानपोडी असतात. जे बंदिस्त असतं ते पानपोडी असतात. जे उघड्यावरती असतं त्याला नानपोडी बोलतात. तर त्या 2 महत्वाच्या टाक्या त्या महत्वाच्या टाक्यांची माहिती आपण त्या ठिकाणी जाऊन घेणार आहोत. आणि नंतर आपण तर आपण मंदिराच्या परिसरात पोहोचलेलो आहे आपण. आणि आता इथं भरपूर धुकं आलेलं आहे आणि पाऊस देखील चालू झालाय. आणि मुलं हसतात ते प्रथमेश करतो सगळे आता नाही बोल कंटिन्यू. जर असं असेल की व्हिजिट करायला कधी या केव्हा या परंतु नक्की शिवरायांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी इथे येऊन आज तुम्ही व्हिजिट करा. आणि इथं फक्त काय एन्जॉय करायला येऊ नका. महाराजांच्या इन्फॉर्मेशन आपण गाईड्स करून भरपूर नॉलेज घेतलं. त्यांच्या सांगण्यानुसार इथं तुम्ही गड किल्ले आणि ऐतिहासिक वास्तूची माहिती घेण्यासाठी आता फक्त पिकनिक करण्यासाठी ना काही फक्त मजाच करण्यासाठी त्यांना कळलं पाहिजे आपण इथं कशासाठी आलेलो आहे. महाराजांची जन्मभूमी आहे. मी ही ऑपॉर्च्युनिटी खूप मिस केली. याच्या अगोदर मी इथे यायला पाहिजे होतो. हे छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान असलेले हे शिवनेरी किल्ला माझं नशीब आहे. मी जय हिंदला आल्यावर माझ्या इथे इंडेक्स प्रोग्राममध्ये एक व्हिजिट करत आहे याला शिवनेरी किल्ल्यावरती. मी तुम्हाला नक्की सांगू शकेल की तुम्ही व्हिजिट करा आणि नक्की ऐतिहासिक स्थळांना विषयी माहिती एक खच्ची करायला सुरुवात करा. ते अंबरखानापर्यंत माहिती घेतल्यानंतर आपल्याला जी काय इथं पाण्याची टाकी लागली. मी कुठली पाण्याची टाकी सांगितली महत्वाची पाण्याची टाकी गंगा आणि जमुना. याच्यात शेवटचं रेलिंग लावलेलं आहे ती आहे गंगा आणि जमुना. रेलिंग लावलेली आहे ती आहे नानपोडी आणि त्याच्या पानपोडी. छत्रपती शिवरायांचा जन्म याच गडावरती झालेला आहे म्हणून त्या टाक्यात आज जाण्यासाठी आपल्याला 2 मार्ग आहेत. जाऊन पायी मार्ग आहे. नंतर आतमध्ये गेल्या की मोठमोठे सतत शहर आहेत. तेवढं देण्यात पाणी आहे. पिण्याचं पाणी ते पूर्णपणे गडाचा माथा पूर्णपणे वरती आहे. त्या ठिकाणी पुळी महादेव चौतारा आहे. ज्या की या गडावरती ज्या काही घटना झाल्या ज्या काही संग्राम झालेला आहे त्या तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. त्या गडावरती पुळी चौतारा आहे. 1650 साली 1650 साली स्थानिक आदिवासी आणि मोगल यांच्यामध्ये दंगलपणे एक उठाव झाला आणि या उठावामध्ये 1600 कोळ्यांची हत्या करण्यात आली. इथल्या नंतर अगदी मंच नारेगाव जुन्नर मंच त्या ठिकाणाहून ठिकठिकाणाहून आदिवासी आणले जायचे आणि त्यांची कत्तल केली जायची. त्याच्या बाजूला एक विधवा आहे आणि त्याच्या बाजूला एक चौतारा म्हणून त्याच ठिकाणी त्याच्यामध्ये लहान मुलं वयोवृद्ध माणसं स्त्रिया यांना एकत्रित करून त्यांचं तिरकेत केलं आणि त्याच जमिनीमध्ये गाडलेलं आहे.
आणि त्याच नरसिंहाची आठवण म्हणून आज आपल्याला या गडावरती तो कोळीचा पुतळा पाहायला मिळतो. या गडाची उंची साधारणतः 3500 फूट आहे. नंतर आपण आता या ठिकाणी आलो आहोत. ही वास्तू पाहत आहेत. दरवाजा आपल्याला नव्याने दिसते किंवा जुन्याने दिसतात काही, तर ही वास्तू आपल्याला सर्वात नंतर म्हणजे गडावरती सर्वात तारुण्य जी वास्तू पाहायला भेटते ती म्हणजे शिवकुंज आहे. या शिवकुंज सर्वात नंतरची बांधणी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि 7 नद्यांचे जल आणून या ठिकाणी या भूमीचं पूजन केल्यानंतर याचं बांधकाम करण्यात आलं. आतमध्ये आपण प्रतिमा पाहतात छत्रपती शिवरायांची आणि जिजाऊ साहेबांच्या. ह्या प्रतिमा पंचधातूच्या आहेत. किती? 5 धातूच्या आहेत. तर याच ठिकाणावरून जो काही दुसरा 3 मार्ग सांगितले तर दुसरा मार्ग याच ठिकाणावरून या रेलिंगच्या बाजूला तो साखळदंडाचा मार्ग आहे. याच मार्गाने आपण ये जा करू शकतो. त्या मार्गाने येत असताना आपल्याला अनेक असा मोठा लेणी समूह पाहायला भेटतो. मी सांगितलं किती लेणी समूह आपल्या इथं? 350 लेणी समूह. तो लेणी समूह आपल्याला पाहायला भेटतो. त्याच्यामध्ये स्तूप आहेत, पानपोळे आहेत, विहार आहेत, चैत्यग्रह आहेत, असं भरपूर सारखं त्या मार्गाने जर आला तर आपल्याला तो लेणी समूह पाहायला भेटतो. अगदी 2000-2500 वर्षापूर्वीची पेंटिंग आज त्या लेण्यांमध्ये आपल्याला पाहायला भेटते. आता समोर जी काय मस्जिद दिसते आपल्याला, मस्जिद म्हणजेच पूर्वीच्या कालखंडामध्ये तिथे नमाज पढण्याची एक जागा असायची, ती मस्जिद असायची. कारण ते शहाजी राजे, लखुजीराव राजे हे नेहमीप्रमाणे सरदारच राहिलेले, म्हणजे निजामच्या याच्या पदवी, आदिलशाहीच्या पदवी राहिलेले. त्यांच्या कालखंडामध्ये नमाज पढण्याची मस्जिद या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. कारण जुन्नरमध्ये व्यवस्था नांदावी म्हणून निजामशाहचा एक वजीर या ठिकाणी येऊन या गडावरती अनेक बांधकामं केली. जसं की ईदगाह आहे, मस्जिद आहे आणि एक पीर दरवाजा म्हणजे 3रा दरवाजा, एक पीर दरवाजा किंवा अनेक अशा वास्तू या ठिकाणी त्या कालखंडामध्ये बांधून गेलेले. गडावरचा सर्वात मोठा पाण्याचा जलसाठा जो कुठे असेल तो कमानीच्या त्या कमानी टाका आहे. त्या ठिकाणी तुम्ही गेल्यावरती पाहू शकता. म्हणजे गडाचा सर्वात मोठा जो काही पाणीसाठा आहे तो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. परंतु इतरही गडांच्या पायथ्याशी जर गेला तर आपल्याला काही बारवा पाहायला भेटतात. बारवा म्हणजे गडाच्या पायथ्याशी बारवा असतात. तिन्ही 4 साईडना जाऊन मनुष्य म्हणा, प्राणी म्हणा, त्यांची पिण्याची व्यवस्था त्या बारवांमध्ये केलेली असते. त्या पुढे आपण गेला, त्या कमानी मस्जिदच्या पुढे जर गेला तर एक हमामखाना पाहायला भेटतो. जे कोणी सरकारवाड्याचे जे काही लोक असतील राहण्याचं एक सरकारवाडा आहे त्याच्या बाजूला आणि जो काय हमामखाना आहे त्या हमामखाना म्हणजे आंघोळीची जागा आहे. त्या ठिकाणी काही शिल्लक असलेलं स्ट्रक्चर आहे, त्याच्यातून एक बाटच शिल्लक आहे. नंतर पुढे गेल्यानंतर एक सरकारवाडा आहे, म्हणजे मेन जो काय प्रतिष्ठित व्यक्ती असेल त्यांचं राहण्याचं ठिकाण. आजही आपण ह्याला कोकणात किंवा कोल्हापूर साईडला जर गेला तर आपल्याला चौसोपी वाडे पाहायला भेटतात. तशाच प्रकारचा हा शिवनेरी गडावरचा एक वाडा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. जी काही इमारत आहे ती एक शिल्लक. नंतर तुम्ही सांगितलं वरचा मजला नव्याने बांधलेला आहे. खालचा जो मूळ एक खालचा मजला आहे तो पूर्वीचाच आहे. त्याच ठिकाणी जिजाऊ साहेबांना बाळणपणासाठी म्हणजे छत्रपती शिवरायांच्या जन्माच्या वेळी त्या खोलीमध्ये ठेवलेलं होतं. त्याच्या बाजूला एक तलाव आहे. तो तलाव म्हणजे बदामी तलाव आहे. आणि नंतर लास्टला कडेलोट आहे. जसे की गुन्हेगारांना स्वराज्यामध्ये जो कोणी अपराधपरा करेल, जो कोणी गैरवर्तन करेल त्याला कडेलोटाची शिक्षा असायची. तर शिक्षा कशी असायची? एकतर तोफेच्या तोंडी, हत्तीच्या पायाखाली आणि दुसरी कडेलोट. अशा प्रकारच्या या स्वराज्यामध्ये आपल्या कडकड शिस्तबद्ध अशा कडेलोटाच्या शिक्षा किंवा गुन्हेगारांच्या शिक्षा या ठिकाणी असायच्या. आस्ते कदम महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर महादेव, नमो पार्वती पते, हर हर महादेव.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की तर अशा प्रकारे आपण महाराजांच्या पवित्र मूर्तीचे दर्शन घेतले आणि शिवनेरीला याआधी पण भरपूर वेळेस व्हिजिट केली होती, परंतु ह्या वेळेचा अनुभव खूपच वेगळा होता. कारण आज आपण प्रत्येक गोष्टीमध्ये इतिहास अनुभवत होतो आणि त्याचं कारण म्हणजे आपले गाईड प्रभाकर भालचीन आणि मिलिंद दुरापे. शिवनेरीचा इतिहास हा 20 ते 30 मिनिटात कंप्लीट होईल एवढा छोटासा तर नक्कीच नाहीये. जर तुम्हालाही पूर्णपणे इतिहास जाणून घ्यायचा असेल व शिवनेरीला येण्याचा प्लॅन करत असाल तर नक्कीच तुम्ही आपल्या गाईडला कॉन्टॅक्ट करू शकतात. त्यांचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल. तर अशा पद्धतीने शिवनेरीचा पूर्णपणे इतिहास मनामध्ये साचून आणि शिवनेरीचा वेगळाच अनुभव घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो होतो. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या माहितीपूर्ण आणि नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.